आपण बघू शकतोय आता ज्या ठिकाणी ही सभा पार पडते त्या ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे नुकतेच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता अगदी काही वेळातच त्यांच्याकडून सुद्धा संबोधित केलं जाईल, मात्र त्याआधी बाळासाहेब थोरात आता संबोधित करणार आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय, लाईव्ह दृश्य आहेत। ज्या ठिकाणी सभा होते त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उपस्थिती आपण बघतोय। मोर्चामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते, त्यानंतर आता ते सभास्थळी आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमकं काय बोललं जात आहे, कारण निवडणूक आयोगाविरोधात सातत्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आरोप केल्याचं आपण बघितलेलं होतं। अनेक जे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते आणि आता सभास्थळी ते पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य बघतोय आपण आणि त्यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा आपल्याला दिसत आहेत। बाळासाहेब थोरात सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, अनेक महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा जमलेले आहेत आणि हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपण पुन्हा एकदा एकत्र मंचावर बघू शकतोय। आणि स्टेजवरची जरा गर्दी कमी करा। सुप्रियाताई तुम्ही नका एक पक्षाचं एक बस हे रेडी बस झाली। आपण बघतोय आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपल्याला एकत्र बघायला मिळालेले आहेत। त्यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे नेत्यांना सुद्धा आपण बघितलं। बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे सुद्धा त्यांच्या समवेत होते। अगदी काही वेळातच आधी आपण बघू शकतो सध्या बाळासाहेब थोरात आहेत ते संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल। हे दृश्य आपण सध्या बघतोय। बाळासाहेब थोरात काही वेळातच संबोधित करणार आहेत, मात्र त्याआधी आपण बघितलं तर विरोधकांची तुफान गर्दी आता या सत्याच्या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळाली। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा या मोर्चामध्ये स्वतः पायी चालत सहभाग घेतल्याचं सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि नुकत्याच सभास्थळी ज्या ठिकाणी ही सभा होती त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण बघितलं जयंत पाटील सुद्धा, त्यांना सुद्धा आपण बघितलं। काही वेळात शरद पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। सगळ्या नेत्यांकडून नेमकं काय संबोधित केलं जात आहे बघणं महत्त्वाचं असेल। सध्या बाळासाहेब थोरात बोलतायत। त्यांना दिसलं पाहिजे मध्ये जे झेंडे आहेत त्यांनी खाली करा या बसले लोकांना। आपण बघितलेलं होतं मागील खरं तर अनेक दिवसांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी अनेक जे महत्त्वाचे नेते होते महाविकास आघाडीचे, सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पोहोचलेले होते। त्यांची भेट घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते आणि यामध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून आपल्याला दिसलेले होते। त्यांनी सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि त्यानंतर आता पूर्वनियोजित हा निघालेला सत्याचा मोर्चा, प्रचंड गर्दी आपण विरोधकांची रस्ताभर भरलेली बघू शकतोय। अगदी काही वेळातच आपण बाळासाहेब थोरात नेमकं काय संबोधित करतात हे ऐकणार आहोत आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सुद्धा या मोर्चामध्ये आपण सहभागी झाल्याचं बघितलं। सभास्थळी सुद्धा ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून नेमकं काय संबोधित केलं जात आहे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। निवडणूक आयोगाविरोधात हा सत्याचा मोर्चा आणि त्याला प्रचंड उसळलेली गर्दी आपण बघितलेली होती। खरं तर अगदी काही वेळात शरद पवार सुद्धा आपल्याला या सभास्थळी येताना दिसतील, ते नेमकं काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडून जनतेला संबोधित केलं जाणार आहे।